रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मासिक पाळीच्या वेळेला जे तुम्ही सॅनिटरी पॅड वापरता, ह्या सॅनिटरी पॅडमुळे तुम्हाला नपुसंकत्व येऊ शकतं का, हा आजचा विषय आहे. प्रजनन क्षमतेवर याचा परिणाम होऊ शकतो का, शिवाय तुम्ही जे सॅनिटरी पॅड वापरलेला आहे त्याचा पुरुषावरती काही परिणाम होऊ शकतो का, प्रश्न अनेक आहेत मनामध्ये. तर अगोदर माहिती तुम्हाला सांगतो मी, आणि मग परिणाम होतो किंवा नाही ते पाहूया आपण. वास्तविक पाहता सॅनिटरी पॅड हे जे आहे, लक्षात ठेवा, ते पहिल्या महायुद्धाच्या वेळेला जेव्हा सैनिक जखमी होते, वार केले जात होते किंवा त्यांच्यावरती शस्त्राने वार केले जात होते, आणि त्यामध्ये जे त्यांची जखम होत होती, त्या जखमा दुरुस्त होण्यासाठी हे सॅनिटरी पॅडचा उपयोग केला जात होता पुरुषांसाठी. ही पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे उपचार कोण करत होतं, तर नर्स उपचार करत होत्या. मग त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या बरं का, की हे जर असं वाहतं रक्त जर हे सॅनिटरी पॅड बंद करत असेल, तर का हे आपण आपल्या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये ते वापरू शकत नाही. पहिलं थिंकिंग त्यांचं म्हणजे 19वे शतक संपते वेळेला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला ते त्यांच्या लक्षात आलं. मग वेगवेगळे त्याच्यावरती प्रयोग झाले, लक्षात ठेवा. पुन्हा कापडाचे पॅड निघाले. पण आमची आई जे सांगत होती किंवा सांगते, आईला मी विचारतो, का ग हे तुमच्या वेळेला तर नव्हतं, मग तुम्ही काय वापरत होता. आमच्या घरामध्ये फ्रीली वातावरण असतं, लक्षात ठेवा. आई वडील हे माझे गुरु आहेत, महत्वाची गोष्ट. आणि मी कोणती गोष्ट मनामध्ये माझ्या शंका आली, आईला मी सतवून सोडायचो, आजीला सतवून सोडायचो, आजोबाला सतवून सोडायचो. आणि चौकस बुद्धी असल्यामुळं, आणि ज्ञान त्याच्याशिवाय मिळत नाही, लक्षात ठेवा. आणि सर्व माळकरी घराणं असल्यामुळं विचारलाय प्रश्न तर तुझ्या शिक्षकांना विचार, शिक्षक सांगतील. असंही काही काही वेळेला मला उत्तर मिळायची. परंतु पुन्हा संध्याकाळी आलं की सांगितलं का शिक्षकांनी, नाही, मी सांगतो. तर आईकडून जे ऐकलेलं आहे, आईनं सांगितलं की बाबा आम्ही कापड वापरत होतो. आलं का लक्षात. ते कापड चांगलं स्वच्छ कापड असायचं, आणि ते कापड दिवसभर. आणि त्या वेळेला कसं होतं, स्त्रियां म्हणजे शक्यतो बाहेर नसायच्या, शेतीतलंच काम असायचं, आणि विटाळ त्या वेळेला पाळला जात होता. त्याला कारणही हे होतं की विटाळाच्या वेळेला जाणारं ब्लड, त्याच्यामुळे येणारा थकवा, आणि म्हणून त्या वेळेला ते विटाळ पाळण्याची पद्धत होती. परंतु अलीकड पुनरुत्पादन जेव्हा साधारण 70च्या कालावधीमध्ये, 1970-80च्या दरम्यान, आणि 1990च्या पुढं फारच, 2000च्या पुढं तर विचारूच नका. आणि ते मग वेगवेगळ्या प्रकारचे, अलीकडे मॉडर्न जे आहेत ते त्यांचा तर विचार सुद्धा करू नका. हे सायंटिस्टनी वेगवेगळ्या चाचण्यामध्ये प्रूव्हन केलेलं आहे बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही फार तर गुगलवर सर्च करून पहा. मी खोटी वक्तव्य कधीही करत नाही. यामध्ये केमिकल्स वापरले जातात, लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात निर्जंतुकीकरण होण्यासाठी, लक्षात ठेवा, जे समथिंग व्होलाटाईल, बाष्पनशील होणारे सबस्टन्सेस आहेत, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, आणि त्यातल्या त्यात थॅलेट. हे आता हे शरीरासाठी, हे बाष्पनशील व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे इतके धोकेदायक आहेत, लक्षात ठेवा. यामुळं गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो, लक्षात ठेवा. कारण हे व्होलाटाईल आहे, आणि याची वाफ पूर्णपणे तो भाग तर त्या भागावरती तर होतोच. शिवाय जे वजायनल ऑर्पिस आहे, ओपनिंग आहे, त्याच्यामधून वाफ आतमध्ये गेल्यामुळे, लक्षात ठेवा, PCOD
PCOS सारखे प्रॉब्लेम्स हे निर्माण होतात. तर अलीकडं म्हणजे मुली या कापड वापरायचं म्हटले छी असं करते. छी करा, काही करा, परंतु जे सत्य आहे ते मी सांगतो. जुन्या लोकांना, स्त्रियांना काय हे सॅनिटरी पॅडच होतं का? होता का सांगा ना. ते कापडाचा वापर करतो ते. बरं, ते कापड 2 कापड असायचे. आईने सांगितलं मला 2 कपडे असायचे. ते कापड आदल्या दिवशी वापरलेलं, दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना ते स्वच्छ धुयाचं आणि ते बाथरूममध्ये किंवा बाहेरच्या बाजूला ते वाळत घालायचं आणि त्या दिवशी आंघोळ स्नान झाल्यानंतर दुसरं कापड घ्यायचं, स्वच्छ कापड धुतलेलं. असं अल्टरनेट डेला मग ते 2 ठेवलेलं पुन्हा नेक्स्ट डे. मग अलीकडच्या स्त्रियांना हे काहीतरी विचित्र असं वाटतं बरं का. आता विचित्र वाटण्यात आपल्याला काय, कापड म्हणजे उशी बसवायची नाही तिथं, लक्षात ठेवा. हे जे मी बोलतो शब्द काय याचा गैरअर्थ काढू नका. छोटंसं कापड जर असेल, कितीही ब्लड फ्लो होऊ द्या, त्या कापडामध्ये तेवढी क्षमता असते. आलं का लक्षात तुमची? एक 4 किंवा 5 किंवा 6 पदर असे कापडावर कापड गुंडाळून जर ते ठेवलं तर जेवढा काही ब्लड फ्लो आहे तेवढा सर्व ॲब्सॉर्ब करून घेण्याची क्षमता त्या कापडामध्ये असू शकते. मग याच्यामध्ये या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये तुम्ही बघा, सर्व व्हॉलाटाईल सबस्टन्सेसमध्ये झायलिन येतं, त्याच्यामध्ये बेन्झिनचं काही अमाऊंटही येतो आणि क्लोरोफॉर्म तर माहीतच आहे तुम्हाला. आता क्लोरोफॉर्म याच्या वासासह सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. पण तुम्ही सॅनिटरी पॅडचा कधी वास घेऊन तुम्ही पाहिला का? त्याच्यामध्ये लक्षात ठेवा ट्रायक्लोरोइथिलीन हाही सबस्टन्स, सो मेनी केमिकल्स की या केमिकल्समुळं अनेक समस्या स्त्रियांमध्ये निर्माण होऊ शकतात. हे शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि तरीही स्त्रिया या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. ज्या वेळेला पुढं मासिक पाळीच्या समस्या निर्माण होतात, म्हणजे माझं स्पष्ट मत, जे वैयक्तिक मत आहे, मी कोणाच्याही विरुद्ध वगैरे बोलत नाही, परंतु एनी केमिकल सबस्टन्स व्हेन इट कम्स कॉन्टॅक्ट विथ अवर बॉडी देन तो त्याचं अस्तित्व दाखवतो. आलं का लक्षात? इव्हरी मग तो निर्जीव असू द्या किंवा सजीव असू द्या. उदबत्ती लावल्यानंतर मी लावली आहे हे जसं तिच्या वासावरनं उदबत्तीची एक्झिस्टन्स ही आपल्याला कळून येते, तशा पद्धतीने हे सॅनिटरी पॅड वापरावं का न वापरावं हे ज्याचा त्याचा विषय आहे. परंतु त्यापेक्षा ज्या जुन्या स्त्रिया यांना PCOS हे आता आलं सर्व, आणि त्यातल्या त्यात ह्या 20-25 वर्षामध्ये जास्त आलं. आलं का लक्षात? आता का आलं तेच तुमचं तुम्ही, हा शास्त्रज्ञांचा विषय पुढचा संशोधन करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. परंतु आय थिंक मला जे वाटतं ते व्हिडिओमध्ये मी सांगितलं. सर्वांनाच हे हार्मफुल असेल असं नाही. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल, तुमची इम्युनो पॉवर किती आहे? बॉडीची इम्युनो पॉवर काय आहे? त्याला प्रतिकार करण्याची क्षमता काय आहे? ज्यांची जास्त आहे त्यांच्यावरती नो इफेक्ट. तुम्ही पॅड वापरा, काही वापरा, देण्यात आलं का तुमची इम्युनो पॉवर ज्याची जबरदस्त आहे त्याला कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होऊ शकत नाही. आपण वापरायचं का नाही ते ज्याची त्याने ठरवा. आलं का लक्षात? की मी वापरू नका, माझं फक्त माहिती देणं एवढं काम आहे. आणि ती कुणाला आवडेल न आवडेल. अनेक स्त्री अशाही असतील की सर आम्ही पहिल्यापासून वापरतो, आम्हाला काय मुलं झाली नाहीत का? बाळांनो, मी कुठं म्हणतोय तुम्ही वापरू नका, असं मी कधीही म्हटलेलं नाही. ज्याच्या त्याच्या बॉडीच्या इम्युनो पॉवरवरती अवलंबून आहे. परंतु जे माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये जे वाचण्यात आलं का लक्षात, जे मला सवय आहे ना पेपरमधील बातम्या किंवा सायंटिस्टचे रिसर्च आणि त्यातल्या त्यात आत्ता त्वरित झालेली रिसर्च हे वाचण्याची मला सवय आहे. आणि त्याच्यामुळं जे माझ्या वाचनामध्ये येतं प्रभूंचं असतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा.
भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.